न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। कष्ट, जिद्द आणि आईवडिलांच्या स्वप्नांसाठी केलेली अथक मेहनत माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवते। याचं प्रेरणादायी उदाहरण नगरमधील बापूसाहेब गायकवाड यांनी घालून दिलंय। नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेत 561वा क्रमांक मिळवत त्यांनी भारतीय पोलीस सेवेत स्थान मिळवलंय। त्यांच्या या यशामुळे नगर तसेच देहू परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। बापूसाहेब गायकवाड यांचे वडील आयुष्यभर वाहन चालक म्हणून काम करत होते। अनेक अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे दरवाजे उघडताना त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं, माझा मुलगा खूप शिकावा आणि एक दिवस अधिकारी व्हावा। मुलानंही हे स्वप्न स्वतःचं मानत जिद्दीनं अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर ते सत्यात उतरवले। 2017 साली दिल्ली इथं जाऊन त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली। 2019 मध्ये त्यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड झाली। मात्र IPS होण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवत त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला। कुटुंबांची जबाबदारी, काम आणि अभ्यास याचा समतोल राखत त्यांनी सातत्यानं परिश्रम घेतले आणि अखेर यश संपादन केले। या यशाची बातमी समजताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालांच्या उधळणीसह गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। महिलांनी ठिकठिकाणी आरती ओवाळून औक्षण करत या यशस्वी तरुणाचं स्वागत केले। गावकऱ्यांनीही मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार केला। या यशाच्या प्रवासात मित्र परिवाराची मोठी साथ मिळाल्याचं गायकवाड यांनी सांगितलंय। त्यांचे मित्र अमोल लंके आणि त्यांचे बंधू वैभव गायकवाड राहणार देहू रोड यांनी त्यांचं अभिनंदन करत हा प्रवास संघर्षमय होता असं मत व्यक्त केले। बापूसाहेब गायकवाड हे काही काळ देहू रोड इथं वैभव गायकवाड यांच्याकडे वास्तव्याला होते। याबाबत बोलताना गायकवाड म्हणाले, UPSC ही अत्यंत कठीण परीक्षा आहे। हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, मात्र शेवटपर्यंत टिकून राहणारे मोजकेच असतात। 100% मेहनत आणि कोणताही शॉर्टकट न वापरता केलेला सातत्यपूर्ण परिश्रमामुळे हे यश मिळाले आहे। दरम्यान त्यांचे मित्र अमोल लंके म्हणाले, नगरच्या झोपडीत राहणारा मुलगा IPS अधिकारी होणं ही साधी गोष्ट नाही, हा जिद्द, मेहनत आणि संघर्षाचा विजय आहे। निष्काम कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही। सर्व्हिस टू पीपल इज सर्व्हिस टू गॉड या विचारानं सेवा करत राहिले तर यश नक्की मिळते असंही गायकवाड यांनी सांगितलंय। देहू रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI विक्रम बनसोडे व सर्व टीमच्या वतीनं IAS बापूसाहेब गायकवाड यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी PSI लखनकुमार वावळे तसेच PSI वाघमारे व सर्व देहू रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये बापूसाहेब गायकवाड यांनी UPSC परीक्षेत 561वा क्रमांक मिळवला। भारतीय पोलीस सेवेत IPS स्थान मिळवलंय। या यशाबद्दल देहू रोड पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे कौतुक करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र न्यूज K9च्या वतीनं त्यांचा अभिनंदन करण्यात आले व त्यांना संविधान सन्मान संघाच्या वतीनं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संविधानाची प्रत देण्यात आली। त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। बापूसाहेब गायकवाड यांचे न्यूज महाराष्ट्र केंद्राचे मुख्य संपादक व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष व संविधान सन्मान संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास बहुताटे तसेच चंद्रशेखर पात्रे व सर्वांच्या वतीनं पत्रकारांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले। न्यूज महाराष्ट्र K9च्या IPS बापूसाहेब गायकवाड यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले। न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा प्रतिनिधी डॉक्टर रामदास बहुताटे। काय संदेश खूप आनंद करतो त्यांचं एवढी उच्च दर्जाची परिस्थिती पास केले। देऊळच्या जी तरुण पिढी आहे, तरुण मुलं आहेत जी अभ्यास करतात त्यांना वेगळीच एक अभ्यासाची शक्ती मिळाली आहे। ह्यामुळं जी देऊळची ओळख जी आहे गुन्हेगारी बाकीच्या गोष्टीची वेगळ्या धर्तीवरती ओळख आहे ती कुठेतरी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्य ह्यामुळे होऊ शकते आणि हीच देऊळकरांना माझं आव्हान आहे। साहेबांची कठीण प्रसंगातून प्रसंगाला तोंड देऊन किंवा त्या विपरीत परिस्थितीमध्ये ते मात करून देऊळसारख्या भागामधून ग्रामीण भागातून त्यांनी उच्च दर्जाची परीक्षा पास केले। त्याचं अनुकरण विद्यार्थ्यांनी मुलींनी मुलांनी करावं
हे त्याच प्रकारे किंवा त्यापेक्षा जास्त तुमच्या शिखरावर जावं हीच माझं देवकांना आवडतं. सर एक शेवटचा प्रश्न असेल सर, मी मोबाईल आणि सरांनी जे सांगितलं पण आपण देवरोडचे जे सरांनी सांगितलं गुन्हेगारी क्षेत्रात लोक ते करून वगैरे होतं, आपण त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकतो? देवरोडच्या तमाम तरुणांना एवढंच मी सांगू शकतो की अभ्यासाचा जर मार्ग निवडला तर आयुष्याचा जो प्रवास आहे तो सुखकर होईल. अभ्यासाच्या मार्गातून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतील. वाचनातून आपल्या महान नेत्यांचं, महामानवांचं आपण चरित्र वाचन करावं, अभ्यासासाठी इतरांना प्रेरित करावं, आपल्या बंधू भगिनींना प्रेरित करावं. कारण खूप सारं करण्यासारखं खूप काही आहे आयुष्यामध्ये. स्पर्धा परीक्षा तर आहेतच, पण त्यासोबतच आपण PhD करू शकतो, असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो किंवा एखाद्या कला क्षेत्रात आपण जाऊ शकतो. इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. त्यामुळं जर आपल्या मनामध्ये जर इच्छा असेल काही जर करण्याची तर मार्ग नक्कीच सापडतील. आणि ह्या संपूर्ण तरुणांवर माझा विश्वास आहे. येणारा काळ जो हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काळ आहे आणि ह्या तंत्रज्ञानाचा वापर आजकालचे तरुण हे अभ्यासासाठी आणि चांगल्या मार्गासाठी करतील असं माझी पूर्ण खात्री आहे. एकदा UPSC परीक्षा दिली आणखी पास झालो. असिस्टंट कमांडंटची पोस्ट मला मिळाली होती CRPF मध्ये. क्लास 1ची पोस्ट आहे. पण पुन्हा तेच होतं डोक्यात की आपल्याला ऑल इंडिया सर्व्हिस पाहिजे होती, IAS किंवा IPSच बनायचं होतं. त्यासाठी मग पुन्हा सॅक्रिफाईस करावं लागलं. आयुष्यातली मी असं म्हणतो की ती सगळ्यात मोठी रिस्क होती माझ्यासाठी. कारण एक ग्रुप A सर्व्हिस आपण सोडत होतो त्यावेळेस, तर ती रिस्क आज घेतली. परंतु आज दिवस असा आहे ती रिस्क माझी कॅल्क्युलेटेड होती आणि ती खरी ठरलं. माझा डिसिजन योग्य ठरला. सेल्फ स्टडी केली होती सर की आपलं कुठे कोचिंग वगैरे? सुरुवातीला मी स्वतःच अभ्यास केला होता, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची बार्टीची स्कॉलरशिप मला मिळाली आणि बार्टी दरवर्षी जवळजवळ 500 ते 600 मुलांना दिल्लीसाठी स्पॉन्सरशिप देतं. स्कॉलरशिप आणि कोचिंग प्लस स्टायपेंड महिन्याला मिळतो. तर त्यामुळे दिल्लीमध्ये राहण्याचा जो खर्च आहे तो महाराष्ट्र शासनाकडून मिळाला असं किंवा स्कॉलरशिप मिळाली असं म्हणता येईल. त्यामुळे काही एवढा त्रास फायनान्शियल झाला नाही आणि कोचिंग सुरुवातीला फक्त बार्टी थ्रू जेवढी मिळाली ती केली. उरलेला सगळा हा ग्रुप स्टडी आणि सेल्फ स्टडी मिळाली. आणि सब्जेक्ट कुठं घेतलं होतं? माझं ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आहे. अनिरुद्ध गायकवाड केंद्रीय विद्यालय शिक्षक आहे देवरोडला आणि गेली 5 ते 6 वर्ष आमच्या पूर्ण कुटुंब देवरोडमध्ये केंद्रीय विद्यालयामध्ये स्थायिक आहे. सुरुवातीला ज्यावेळेस अभ्यास करायला सुरुवात केली मी मला दिल्लीला जावं लागलं आणि अडचणी असंच काही आल्या नाही. फक्त कधी कधी CSAT निघत नव्हतं, कधी GS निघत नव्हतं. तर ही परीक्षा अशी कठीण आहे की ह्या परीक्षेचं असं आपण गॅरंटी देऊ शकत नाही की होईलच म्हणून. त्यासाठी कंटिन्युअसली प्रयत्न करत राहावे लागतात आणि एका प्रयत्नात कधी 2 प्रयत्नात हा सगळा आपल्या तयारीचा भाग आहे. तर तयारी उत्तम असेल तर कधी ना कधी ही परीक्षा नक्कीच नसते. सर या यशाचे श्रेय तुम्ही कुणाला द्याल? म्हणजे आज तुम्हाला जवळपास IPS रँक मिळण्याची शक्यता आहे, कुणाला श्रेय द्याल? नक्कीच ह्या एवढ्या मोठ्या यशाचं श्रेय माझ्या संपूर्ण कुटुंबाला आणि माझ्या धाकटा भाऊ अनिरुद्ध गायकवाड याला जातं. कारण ज्यावेळेस मी LNT मध्ये जॉब करत होतो आणि अनिरुद्ध शिकत होता त्याला जॉब लागला 2014 मध्ये आणि त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर इमिडिएटली त्याचा कॉल आला आणि तो म्हटला की आता माझं सिलेक्शन झालं आहे, आता तू जॉब सोड आणि तू अभ्यासाला जा. कारण त्याला माझ्या पोटेन्शियलवर कुठेतरी विश्वास होता. त्याच्या आधाराशिवाय हे शक्य नव्हतं. त्याने मला पूर्ण सपोर्ट केला आणि मला पुन्हा प्रेरित केलं की मी अभ्यास करावा. आणि आज आम्ही दोघं भावांनी एकमेकांवर दाखवलेला जो विश्वास आहे त्याचं फलित म्हणजे आज माझं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे मी असं मानतो की माझं एकट्याचं नाही, हे माझ्या भावाचं सुद्धा सिलेक्शन आहे. सर लास्ट राईट. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.